नमस्कार मंडळी, सुनीता लवंडेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण अळूवडी बनवतोय, पण ती जरा नेहमीच्या पद्धतीपेक्षा जरा हटके, जरा वेगळ्या पद्धतीने बनवतोय. पुढे तुम्हाला कळेलच की मी ही अळूवडी कशी बनवली ती. अशा पद्धतीची अळूवडी तुम्ही याआधी कधी बनवली नसेल आणि खाल्ली सुद्धा नसेल, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर अळूवड्या करण्यासाठी इथं मी 10 ते 12 अळूची पानं घेतली आहेत. अळूची पानं घेताना काही गोष्टी ध्यानात घ्या, जसं की अळूची पानं जुन नसावीत, म्हणजेच निब्बर नसावीत. पानं शक्यतो मोठी मोठीच घ्यावीत आणि अशा चॉकलेटी देठाची पानं घ्यावीत. अशी पानं खाजरी नसतात. वडीसाठी म्हणून अळूची वेगळी पानं मिळतात, ती मिळाल्यास घ्या, नाही मिळाली तर आपली साधी पानं घेतली तरी चालेल. ही पानं आधी मी नळाखाली स्वच्छ धुवून घेतली आहेत. अळूची पानं हे चिखल्यामध्ये उगवतात, त्यामुळे याला खूप माती लागलेली असते, त्यामुळे स्वच्छ करून घेणं खूप गरजेचं आहे. आता त्यानंतर काय करायचे, पानांची देठं कापून टाकायची, पानं स्वच्छ चांगले कोरडी करून घ्यायची आणि ह्या पानांना ज्या जाड शिरा असतात त्या चाकूने कापून घ्या आणि यावर जरा बेलनं फिरवून घ्या, म्हणजे मग ह्या ज्या शिरा आहेत त्या दबल्या जातील आणि मग आपल्याला पान फोल्ड करणं सोपं जाईल. ही जर देठं अशीच ठेवली तर रोल करणं मुश्किल होतं आणि त्यामुळे आपला रोल घट्टसुद्धा आपल्याला बनवता येत नाही. तर अशी पानांची तयारी करून घ्यायची. त्यानंतर आता चला आपण वड्या बनवण्यासाठी पीठ तयार करूया. इथं मी 2 वाट्या बेसनपीठ घेतले. बेसनपीठ विकतचं घ्या किंवा घरी दळलेलं घ्या, कसंही पीठ घ्या. वडी तळल्यानंतर मऊ न लागता चुरचुरीत लागली पाहिजे, त्यासाठी डाळीच्या पिठात थोडी तांदळाची पिठी घालायची. इथं मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घातलंय. त्यानंतर आपल्याला एक वाटण बनवायचं, त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 4-5 हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घाला. 10-15 लसणाच्या पाकळ्या, 2 चमचे धने आणि 1 चमचा धने घालून हे आपल्याला पाणी न घालता जाडसर वाटून घ्यायचे. तर बघा हे असं वाटून घेतलंय. आता हे मिश्रण आपण पिठामध्ये घालूयात. आता चवीप्रमाणे मीठ, पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर. आपण हिरवी मिरची सुद्धा घातलेली आहे, त्यामुळे मिरची पावडर जरा कमी घाला. त्यानंतर 3 चमचे आंबट दही. दह्यामुळं पानं घशामध्ये खाजवत नाहीत. दह्याऐवजी तुम्ही चिंच किंवा लिंबू सुद्धा घालू शकता. 1 चमचा साखर. साखरेमुळे वड्यांचा हिरवागार रंग टिकून राहतो. दही साखरेऐवजी तुम्ही चिंचगूळ घातली तरी चालेल, पण गुळामुळं वड्या काळपट दिसतात. आता त्यानंतर चमचाभर पांढरे तीळ घालायचे आणि आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं. हातानेच हे चांगलं मिक्स करून घ्या. दह्यामध्येच आधी चांगलं पीठ मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मग आपल्याला पाण्याचा अंदाज येतो. नंतर थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मिक्स करा. आपल्याला पीठ जास्त पातळही नाही आणि फार घट्टही नाही भिजवायचं. तर बघा अशी याची कन्सिस्टन्सी ठेवायची. आता यामध्ये मी पाव चमचा सोडा आणि 1 चमचा तेल घालून हे मिक्स करते. 2-3 मिनिट पीठ चांगलं असं फेटून घ्यायचं, म्हणजे मग वड्या हलक्या होतात. आता तुम्ही म्हणाल तर आळू वड्यासाठी आम्ही हे सगळं तर करतच असतो, यामध्ये विशेष काय? पण थांबा, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण खरी गंमत तर पुढे आहे. चला आता आपण या वड्या बनवायला घेऊयात. इथून पुढे तुम्हाला खरी गंमत कळणार आहे, त्यामुळे मैत्रिणींनो नीट लक्ष देऊन पहा. तर बघा मी हे सगळ्यात मोठं पान घेतलंय, याला पोळपाटावर पालथं घालते आणि वरच्या बाजूने याला आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे. पीठ जास्त जाड लावायचं नाही, नाहीतर वड्या हलक्या होत नाही. कडेपर्यंत पानभर आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे. पीठ लावून झालं की मी दाखवते त्याप्रमाणे पान फोल्ड करून घ्यायचं. दोन्ही बाजूनी पान फोल्ड करायचं, टोकं चांगले चिटकून घ्यायचे आणि वरतून परत पीठ लावायचं. तर बघा असा स्क्वेअर तयार करायचा. आता यावर परत दुसरं पान ठेवायचं, पण ते जरा विरुद्ध दिशेने ठेवायचं. याला पण सगळीकडे पातळ पीठ लावून घ्यायचं. मी पान कसं लावते याकडे लक्ष द्या, थोडंही इकडे तिकडे बघू नका, नाहीतर तुम्ही मिस कराल आणि वडी तुमची चुकेल. पीठ लावून झालं की याला फोल्ड करायचं, वरून परत याला पीठ लावायचं आणि यावर उलट दिशेने परत पान ठेवायचं आणि पानाला परत पीठ लावून याला फोल्ड करून घ्यायचं. असं एकावर एक आपल्याला 3-4 पानं आधी लावून घ्यायची. आता बघा हे पान मी आडवं लावतीये, त्याला आता पीठ लावून घ्यायचं. याला परत पहिल्यासारखं फोल्ड करायचं. बेसिकली आपल्याला कधी इकडून कधी तिकडून पानं लावून एकसारखा चौकोनी आकार द्यायचा ह्या पानांना. तर अशा नवीन पद्धतीने पानं लावल्यामुळं बरेच लेअर या वडीला पडतात आणि अगदी खारीसारखी ही अळूवडी तयार होती. नेहमी त्याच पद्धतीने अळूवडी करण्यापेक्षा थोडं नाविन्य काहीतरी दाखवावं म्हणून मी हा सगळा खटाटोप करते. तर बघा मी 10-12 पानं कधी इकडून कधी तिकडून लावून घेतली आहे. तर बघा याला असा स्क्वेअर शेप आलाय. आता हे आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं वाफवण्यासाठी. त्याआधी आपल्याला चाळणीला तेल लावून घ्यावं लागेल. आपली चाळणी ज्या साईजची असेल त्या साईजचा हा स्क्वेअर तयार करायचा. त्याप्रमाणे पानं फोल्ड करा. तुम्ही डायरेक्ट पण चाळणीमध्ये पानं ठेवून पीठ लावू शकता, पण ते थोडं मला अवघड वाटलं म्हणून मी असं पोळपाटावर आधी पीठ लावून घेतलंय आणि नंतर चाळणीत ठेवलंय. आता यावर थोडेसे पांढरे तीळ टाकूया, म्हणजे मग वडी छान दिसेल.
स्टीमरमध्ये आधीच पाणी मी उकळायला ठेवलं होतं. तर बघा पाण्याला उकळी आली आहे. उकळी आल्यानंतरच हे भांडं यामध्ये ठेवायचं आणि झाकण लावून गॅस मिडियम करून याला साधारण 15 मिनिट वाफवून घ्यायचं. तर 15 मिनिटानंतर बघू शकता हे मस्त फुगलंय, याचाच अर्थ हे छान शिजलंय. आता आपण टूथपिक टाकून हे जरा चेक करूया. तर बघा टूथपिक एकदम क्लिअर येते, अजिबात पीठ चिकटलं नाही आहे. आता याला थंड व्हायला बाहेर काढून ठेवूया. थंड झाल्यानंतरच याला कट करून घ्या. आधी साईडचा जो बाहेर आलेला भाग आहे ते कट करून घेते, म्हणजे मग याला परफेक्ट एकदम स्क्वेअर शेप येईल आणि लेयर्स पण दिसतील. तर पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही वड्या कापू शकता. तर बघा काय मस्त वडी तयार झाली आहे. बघा किती लेयर पडलेत ह्या वडीला. चला तर यांना तळून घेऊया. ह्या वड्या तुम्ही डीप फ्राय किंवा शॅलो फ्रायसुद्धा करून घेऊ शकता. तर खालच्या बाजूने जरा तळल्या की याला जरा हळूवारपणे उलटून घ्या. दोन्ही बाजूने खरपूस चांगलं सोनेरी रंगावर ह्या आपल्याला तळून घ्यायच्यात. अशा उभ्या करून याच्या कडासुद्धा तळून घ्या. ह्या आधीच उकडून घेतल्यामुळं तळायला जास्त वेळ लागत नाही आणि कच्च्या राहण्याचा तर प्रश्नच उरत नाही. दिसतायत की नाही अगदी खारीला जशा लेअर असतात तशा ह्या लेअरवाल्या अळूवड्या. चला तर यांना तेलातून काढून घेऊया. तर बघा काय मस्त दिसतायत. तर जरा हटके, जरा नवीन पद्धतीने अगदी खारीसारख्या कुरकुरीत आणि लेअरवाल्या अळूवड्या कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की सांगा. चला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.